घरगुती एलपीजी गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी गॅस कंपन्यांकडून ओटीपी सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र राधानगरी आणि कागल तालुक्यातील ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्यानं अनेक ग्राहकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यातच गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ झाल्यानं गृहिणींमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. घरगुती गॅस सिलेंडर वितरित करताना ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून त्याची पडताळणी केल्यानंतरच सिलेंडर देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे योग्य ग्राहकांपर्यंतच घरगुती गॅस पोहोचावा हा उद्देश असला तरी ग्रामीण भागातील नेटवर्कच्या कमतरतेमुळे अनेकांना ओटीपीच मिळत नाही. त्यामुळे बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. राधानगरी आणि कागल तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क मिळत नसल्यानं ओटीपी वेळेवर येत नाही किंवा येतच नाही. त्यामुळे गॅस वितरणाच्या वेळी ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी ग्राहकांना एजन्सीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागत असल्यामुळं एजन्सी समोर गर्दी वाढत आहे. दरम्यान आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे 60 रुपयांची वाढ झाल्यानं सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. महागाईच्या काळात गॅस दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक बोजा सर्वसामान्य कुटुंबांवर पडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतीये. गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातही स्वयंपाकासाठी चुलीऐवजी गॅसचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक महिलांनी चुलीचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे आता अचानक गॅस उपलब्ध झाला नाही तर स्वयंपाकाची मोठी अडचण होतीये. शासनानं ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या लक्षात घेऊन ओटीपी प्रक्रियेला पर्यायी व्यवस्था करावी, तसंच घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून खऱ्या ग्राहकांना वेळेत गॅस मिळावा अशी अपेक्षा गृहिणींकडून व्यक्त करण्यात येते.